नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सर्व महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे, कारण आज आपण माहिती घेणार आहोत मंगळागौरी व्रताबद्दल. श्रावण महिना म्हटला की भगवान महादेवाची पूजा, सोमवारचे व्रत, विविध सण, उत्सव आणि धार्मिक परंपरा आठवतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महिलांसाठी विशेष महत्त्व असलेले व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत. मंगळागौरी हे व्रत विशेषतः विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धीसाठी श्रद्धेने करतात. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंगळागौरी व्रत म्हणजे नेमकं काय, हे व्रत कधी केले जाते, मंगळागौरी पूजा कशी करावी, पूजेसाठी कोणते साहित्य लागते, नैवेद्य काय दाखवावं, मंगळागौरीच्या पूजेमध्ये खेळांना एवढं महत्त्व का आहे, आणि शेवटी आपण ऐकणार आहोत मंगळागौरीची पारंपरिक कथा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंगळागौरी व्रताचे महत्त्व. मंगळागौरी व्रत हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि लोकप्रिय धार्मिक व्रत मानले जाते. श्रावण महिन्यातील मंगळागौरी हे व्रत करण्याची परंपरा आहे. विशेषतः नवविवाहित महिलांसाठी मंगळागौरीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी लग्नानंतर सलग काही वर्ष मंगळागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र ही परंपरा कौटुंबिक, प्रदेश, स्थानिक रूढीनुसार वेगवेगळे असू शकतात. या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात, घराची स्वच्छता करतात आणि देवघरामध्ये मंगळागौरीची स्थापना करून भक्तिभावाने पूजा करतात. मंगळागौरीला माता पार्वतीचे एक रूप मानले जाते. म्हणूनच या दिवशी माता गौरी आणि भगवान शिव यांचे स्मरण करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते. मंगळागौरीची पूजा कशी करावी? मंगळवारी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. त्यानंतर स्नान करून कपडे परिधान करावे. देवघरात किंवा पूजेसाठी स्वच्छ जागी चौरंग ठेवावा. चौरंगावर सुंदर रांगोळी काढावी आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यानंतर मंगळागौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, दुर्वा, धूप, दीप, नैवेद्य आणि फळे ठेवावीत. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करून पूजा सुरू करावी. माता गौरीला हळद, कुंकू, फुले, नैवेद्य अर्पण करावे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी. हे मंगळागौरी माता, आमच्या कुटुंबावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू दे. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे, असे श्रद्धेने प्रार्थना करू शकतात. मंगळागौरीच्या पूजेमध्ये नैवेद्य. मंगळागौरीच्या दिवशी आपल्या घराच्या परंपरेनुसार नैवेद्य तयार केला जातो. गोड पदार्थ, फळे, खिरीचे पदार्थ किंवा घरामध्ये तयार केलेले पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. काही ठिकाणी महिलांना वाण देण्याची ही परंपरा आहे. हळद कुंकू लावून सुवासिनी महिलांना बोलवले जाते आणि त्यांना नाणं दिले जाते. ही संपूर्ण परंपरा श्रद्धा, सौभाग्य, मंगल कामनेशी जोडलेले आहे. मंगळागौरीचे खेळ. मंगळागौरी म्हटलं की आपल्याला आठवतात ते पारंपरिक खेळ. पूजा झाल्यानंतर रात्री महिला एकत्र येतात आणि विविध पारंपरिक खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, फेर धरून खेळले, टाळ्या वाजवतात, गाणी, अशा प्रकारे पारंपरिक खेळाची प्रथा महाराष्ट्रात पाहायला मिळते. या खेळामुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होते. पूर्वीच्या काळामध्ये मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरवाशींनी आणि नवविवाहित महिला एकत्र येत असत. त्यामुळे हा सण केवळ धार्मिक विधी नसून महिलांना एकत्र आणण्यासाठी सुंदर सांस्कृतिक परंपरा देखील आहे. आजच्या काळातही या परंपरा जपण्याचा प्रयत्न अनेक कुटुंबांमध्ये केला जात आहे. मंगळागौरीची पारंपरिक कथा. मंगळागौरीची संबंधित एक प्रसिद्ध पारंपरिक कथा सांगितली जाते. एका गावामध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याला एक मुलगी होती. तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या पतीचे आयुष्याबद्दल एक संकट असलेले सांगितले होते. मुलीच्या आईने मंगळागौरीची भक्तिभावाने पूजा केली. मातेची श्रद्धेने आराधना केल्यामुळे संकट टळले आणि मुलीच्या सौभाग्याचे रक्षण झाले, अशी ही पारंपरिक कथा सांगितली जाते. या कथेमधून एक संदेश दिला जातो: श्रद्धा, भक्ती, चांगले आचरण आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे द्या. मंगळागौरीची कथा सांगण्यासाठी महिलांनी कुटुंबाच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी, अशी धार्मिक
भावना आहे. मात्र मंडळी, अशा कथा या आपल्या पारंपरिक धार्मिक श्रद्धा लोकपरंपरेचा भाग आहेत. त्यांना त्यांचा अर्थ श्रद्धेने दृष्टीचे द्या. मंगळागौरीच्या दिवशी काय करावे? मंगळागौरीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. मातेची श्रद्धेची पूजा करावी. हळद, कुंकू, फुले अर्पण करावेत. शक्य असल्यास सुवासिनी महिलांना हळद कुंकू द्यावे. घरातील मोठ्याचे आशीर्वाद घ्यावेत. मंगळागौरीच्या कथा ऐकावे किंवा वाचनाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवावी. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? मंगळागौरीच्या दिवशी विनाकारण भांडण, राग, नकारात्मक बोलणे टाळावे. पूजा करताना घाई करू नये. घराच्या परंपरेनुसार किंवा नियम असलेले त्यांचे आदर करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही धार्मिक विधी करताना भीती निर्माण घेऊ नये. देवपूजा ही श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मकतेने केली तर तिचा आनंद अधिक मिळतो. मंडळी, मंगळागौरीच्या निमित्ताने आपण माता पार्वती आणि भगवान महादेवाचे स्मरण करूया. हे मंगळागौरी माता, आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान राहू दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभू दे. सर्वांच्या जीवनात अडचणी दूर होऊ दे आणि प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. हीच मंगळागौरी मातेची प्रार्थना आहे. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबातील आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मंगळागौरीची पूजा करत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय मंगळागौरी माता. पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. काळजी घ्या आणि मंगळागौरी माता आपल्या सर्वांना सदैव कृपा करो. जय मंगळागौरी माता की जय.